जोगेश्वरी आईचं मंदिर. ह्या गुफेत पण एक मंदिर आहे. फर्स्ट टाइम असं मी करतोय कुठेतरी. एवढं दिवाळावरती म्हणजे बोलतात दगडावरती एवढं सगळं तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल साई खरात ब्लॉग्स वरती. तर मित्रांनो, आज मी आलो जोगेश्वरी आईच्या टेम्पल वरती. तर तिकडची तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे. आणि माझं पण फर्स्ट टाइमच आहे इकडचं. तर आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स आणि आपला लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. शॉर्ट्स वरती थोडी माहिती देणार आहे आणि लॉंग व्हिडिओ वरती पूर्ण माहिती देणार आहे. तर आज माझ्यासोबत ट्रॅव्हल करतात माझे काका आणि भाऊ. तर आम्ही आलोय तिघजण जोगेश्वरी आईचं टेम्पल एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आता दुपारच्या वेळी आलो होतो, पण आपलं गेट बंद आहे, बघू शकता तुम्ही, मेन गेट बंद आहे. तर आता संध्याकाळी येऊ, तर संध्याकाळी ओपन होईल. तर संध्याकाळी सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन काय काय आहे. तर डोंगरापर्यंत तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देईन मी. तर ब्लॉग बघा शेवटपर्यंत. आम्ही आलो आता गुफेच्या आतमध्ये, म्हणजे आतमध्ये तो रस्ता बंद होता ना, तर तिकडनं आम्ही आता वरच्या साईडला आलो. कारण वरच्या साईड वरून पण आपल्याला 2-3 म्हणजे दत्त मंदिरला जायला एकानं रस्ता आहे. तर पहिला दत्त मंदिर आम्ही कव्हर करणार आहे. बघू शकता तुम्ही, दत्त मंदिरच्या इथे आलो, एंट्रन्सच्या इथे. तर तिकडनं असं आलोय त्या साईडच्या इकडनं, कारण तिकडनं असं यायला वरती असा रस्ता होता. तर तिकडनं असं आलं आणि आता इकडनं असं आतमध्ये जाणार आहे. तर चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला गुफेच्या आतमधला पार्ट. तिकडनं असे एकदम जुना काळातला म्हणजे रस्ता आहे. म्हणजे बोलतात ना की आपला खोदून बनवलेला असतो तसा वाला रस्ता आहे हा. तर हे बघा, इकडनं असं जायचं दत्त मंदिर. बघा इकडनं असं आतमध्ये जायचं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी इकडनं आलो असा. आणि हे बघा पूर्ण दगडाचं आहे, म्हणजे डोंगर असतो ना, तर त्या डोंगराला खोदून बनवलेलं आहे. आतमध्ये दत्त मंदिर आहे. तर हे बघा इकडनं पण पूर्ण असं गोल गुफा आहे. आणि आपल्या इथे आत माझा आवाज घुमतोय की सगळ्यात काय येतोय बरोबर मला काहीच समजत नाही. आणि आतमध्ये बघा आपल्या सर्व देवांचे आपले फोटो आहेत. आणि इथे पण टाइम टू टाइम पूजा होत असते. काय डोंगराच्या आतमध्ये एवढं मंदिर आहे आणि इथे पण टाइम टू टाइम आपले बघा देवाला हारबीर पण टाइम टू टाइम सगळं लावले जातं. आणि एवढ्या आतमध्ये आपल्या डोंगराच्या आतमध्ये पण दगडावरती देवाला कोरलं आहे एकदम सुंदर प्रकारे. आपल्या लालबागच्या राजाचा पण फोटो आहे इथे मस्तपैकी एकदम सुंदर. तर हे बघा मी आता वर्ण डोंगराच्या एकाचं झालं आपल्याला आणि आतमध्ये आता मंदिराच्या आतमध्ये एंटर होतोय गुफेच्या आतमध्ये. तर पहिलाच बघू शकता तुम्ही एंट्रीला इथे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. बघा लिवल्यावरती जोगेश्वरी माता प्रसन्न. पिलर बघा एकदम जुन्या काळातले पिलर आहेत ते. आणि आता सारखेच नाही आहेत, म्हणजे आताचे पिलर असतात ना यांच्या आतमध्ये सळ्या टाकून बनवलेले असतात, तसले पिलर नाही. ते एकदम पूर्णपणे जुन्या काळातले पिलर आहेत. या साईडला पण तेच आहे बघा, पूर्ण ओपन स्पेस आहे. आणि सेम बाजूच्या साईडला पण आहे, तिकडे पण तसंच आहे. हे बघा इथे. हां, मी तर बोलतो तुम्ही तर कधीतरी येऊन व्हिजिट करा, कारण खूप सुंदर मंदिर आहे. तर मी एका कोपऱ्यात उभा आहे आणि तिकडनं तुम्हाला पूर्ण मंदिराचा हे दाखवतो आतमध्ये पूर्णपणे काळोख आहे. आणि बघा इकडे तिथे मंदिर आहे. आणि हे बघा इकडे पण तसंच फुल काळोख आहे. आणि तिकडे पण तसंच आहे, म्हणजे बोलतात ना की पूर्ण एका चौकानाच्या मध्ये आहे ना मंदिर बनवलं आहे. आणि आजूबाजूला सगळे ते पिलर लावलेत तिकडनं. हे बघा त्या गेटने आलो आता इथे. तुम्हाला आहे ना खूप कन्फ्यूज व्हायला होणार आहे. आणि त्या गेटने आलं तर इकडे पण एक समोर गुफा दिसते. आणि तुम्हाला आतमध्ये ना कन्फ्यूज व्हायला होणार, कारण ह्या गुफेतनं त्या गुफेत कधी पोचाल तुम्ही, आणि त्या गुफेतनं ह्या गुफेत कधी पोचायला तुम्हाला पण नाही समजणार. आणि त्याच गुफेच्या समोर इथे मंदिर आहे. बघूया पहिलं कुठलं मंदिर आहे. हे बघा शंकर भगवानाचं मंदिर आहे. इथे बाहेर नंदी देव आहेत आपले, पाया पडून घ्या, तुम्ही पण पाया पडा. आणि बरोबर आतमध्ये आपल्या शंकर भगवानाचं मंदिर आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. हे बघा खूप सुंदर मंदिर. आय होप तुम्हाला ब्लॉग हा खूप आवडत असेल. आणि मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम असं काही एक्सप्लोअर करतोय मंदिराने. तर मित्रांनो आता मी चाललो हनुमंतांच्या मंदिराच्या इथे. इकडनं अशी वाट जाते. हे बघा इकडनं 2 साईडला, ह्या साईडला गली डिवाइड होते आणि ह्या साईडला गली डिवाइड होते. ह्या साईडला नाही जायचं आपल्याला, ह्या साईडला जायचं आहे. तर ह्या गलीतनं असं पुढे गेलं की नाही, तर या साईडला आपल्याला मंदिर दिसतं.
आणि तिकडे आता हनुमान चालीसा बोलतायत ते 3 जण होते ते. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय त्या बॅक साईडच्या म्हणजे जिकडनं बाहेर जायचा रस्ता आहे त्या साईडला पण एक मंदिर आहे, तर तिकडे चाललोय. तर हे बघा इकडनं असं आहे, हे क्रॉस करून जायचं आहे तुम्हाला पाण्यातून. आणि याच्या मागे एक काहीतरी भारी चित्र आहे ते तुम्हाला दाखवतो मी. लाईट काळो काय ना पूर्ण काय दिसत नाही, पुढे जायला लागेल त्यांच्या. वाव यार, एवढं दिवाळावरती म्हणजे बोलतात दगडावरती एवढं सगळं सोपं काम नसतं, खूप मेहनत घ्यावी लागते. आणि पूर्वीच्या काळात असं सगळं होत होतं. आणि दगडावरती एवढं चांगलं कोरणं तेव्हाच्या काळात, आता होईल पण. आता इथे चाललो आम्ही आणि मगाशी आम्ही तिकडे होतो, तिकडनं दाखवलं होतं तुम्हाला. आणि त्याच्या खाली इथे जोगेश्वरी आईचं मंदिर आहे, परत तिथे एक मंदिर आहे कोपऱ्यात. आणि आता इकडनं चाललोय तिकडे त्या साईडला. तर हे बघा या साईडला एक्झिट आहे आणि त्याच्या ह्या साईडला बरोबर पहिलाच इथे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर जाऊया वरती. हे बघा खूप सुंदर मंदिर, डोळे बघा बाप्पाचे आपल्या. आपल्या काकाचा पण यूट्यूब चॅनल आहे, तर जाऊन सबस्क्राईब करा. दुर्वा आणि मेदांश करा. व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पण कोणाला असं काय करायचं असेल तर जोगेश्वरीमध्ये या, हे मंदिर एक्सप्लोर करा, बघा, व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शॉर्ट्स पण एक अपलोड केले, तर तिला पण जाऊन बघा नक्की. तर तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.